धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी, दोषींविरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद, मंत्री नितेश राणे यांची माहिती. महायुतीच्या नरमाईमुळे राज्यसभा बिनविरोध, महाराष्ट्रातून 7 जागांसाठी 7च अर्ज. भाजपकडून 4 उमेदवार मैदानात, विनोद तावडे, रामदास आठवले, माया एवनाते आणि रामराव वडकुतेंनी भरला अर्ज. एकनाथ शिंदे यांचा ज्येष्ठांना चकवा, सोलापुरातील चर्मकार समाजाच्या नेत्या ज्योती वाघमारे राज्यसभेवर, राहुल शेवाळे आणि शायना एनसी पडले पिछाडीवर. महाविकास आघाडी नेत्यांनी भरला शरद पवार यांचा अर्ज. अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः मात्र उपस्थित नव्हते. उमेदवाराच्या गैरहजेरीमध्ये भरलेला अर्ज मंजूर होणार का, हा प्रश्न. जे 2019ला टाळलं ते 2026 मध्ये घडलं. आजोबांपाठोपाठ नातू राज्यसभेत, पार्थ पवार राष्ट्रवादीकडून बिनविरोध. नितीश कुमार स्वतःच बिहारमधील आपला उत्तराधिकारी ठरवणार, नितीश कुमार यांना न दुखावण्याचे भाजपचे धोरण. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीत नाराजी, राज्य सरकार सीबीआयला चौकशी काढत नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट. जय आणि पार्थला घेऊन सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदींना भेटणार. बारामती विमान अपघात चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी. अजित पवार यांच्या अपघाती निधन चौकशीचा पाठपुरावा सुरूच. व्हीएसआर विमान कंपनीच्या प्रमुखाची पुण्यामध्ये चौकशी, व्हीके सिंगची पुण्यातील सीआयडी कार्यालयात 6 तास चौकशी. सहापट चढ्या दराने क्षकिरण यंत्र खरेदी का केली, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निर्णयावर मनसेचा सवाल. धुळेकरांनो, दूध उकळताय सावध व्हा, भेसळयुक्त उकळत्या दुधाचा झाला रबराचा गोळा. पुढचे काही दिवस उन्हाच्या झळा बसणार, महाराष्ट्रात लोकांनी काळजी घ्यावी, हवामान विभागाचं आवाहन. नामोपाकडून स्त्री बीज विक्री प्रकरणामध्ये धडक कारवाई, मालती आयव्हीएफची मान्यता रद्द. बारामतीमध्ये 4 चाकीची दुचाकीला धडक, मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह 2 वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी, एका क्षणात हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा, एस जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद, आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीसंदर्भात चर्चा. युद्धजन्य परिस्थितीमुळे लारा दत्ता कुटुंबासोबत अडकली दुबईत, कुटुंबासह मुंबईमध्ये परत येण्यासाठी लाराकडून प्रयत्न सुरू. अमेरिकन सिनेटचा अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा, ट्रम्प यांच्या युद्धासंदर्भातल्या अधिकारांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर. इराण अमेरिका युद्धात लक्षणीय जीवितहानी, 1,500पेक्षा अधिक इराणी नागरिक ठार.